काय आहे, अपलोड्स आणि डाउनलोड. लास्ट टाइम मी ऑलरेडी सांगितलं होतं, की क्लायंटला आपण अपलोड आणि डाउनलोडचा नेहमी एम्प्टी फोल्डर देतो. कारण अपलोडच्या फोल्डरमध्ये सगळे आपले अपलोडेड डेटा असतो. क्लायंटला नेहमी ते ब्लँक द्यावं लागतं. तर त्याचा इथे कोड लिहिलेला आहे. जेवढ्या काही फाइल्स येतात, फोल्डर्स आहेत, सगळं एम्प्टी करतो आणि क्लायंटला देतो रेडी. त्यानंतर डिलीट डीबी फोल्डर. आता आपल्याकडे हे फोल्डर मी लास्ट टाइम सांगितलं होतं, की आपण हे फक्त डेव्हलपरसाठी आहे, की Gitवर आपल्याला डेटाबेसची कॉपी एक ठेवायची असते. ॲज अ बॅकअप म्हणून. कारण की वॅम्प जर करप्ट झालं, तर हा डेटाबेस चालतच नाही. सो त्याच्यासाठी एक बॅकअप म्हणून आणि प्लस सगळ्यांना एक लेटेस्ट डेटाबेसची फाईल मिळावी म्हणून हे आपण Gitवर टाकतो डेटाबेसचं फोल्डर. पण हे फक्त आपल्यासाठी. हे आपण लाईव्हला पण नाही टाकत आणि इव्हन नवीन इन्स्टॉलर जेव्हा क्रिएट होतोय, तेव्हा पण ह्या डीबी फोल्डरची काही गरज नसते. ते अगेन जेव्हा ते फोल्डर म्हणजे ते क्लायंट जेव्हा डेव्हलपरकडे जातं, तेव्हा डेव्हलपर अगेन डीबी फोल्डर त्या क्लायंटचा डेटाबेस घेऊन बनवतो. सो ती अनलिंक केली आहे फाईल डेटा डीबी फोल्डरची. त्यानंतर हे एक केलेलं आहे, सेटअप टाइप इज नॉट इक्वल टू 4. जसं आपल्याकडे हे टाइपमध्ये जसं सांगितलं, की B2B हा फक्त लास्ट टाइपला ॲप्लिकेबल आहे. तर टूर्स B2B नावाचं जे फोल्डर आहे, जे B2B प्रॉडक्ट आहे आपलं. हे जे फोल्डर आहे ना, ते B2B प्रॉडक्ट आहे. हे अख्खं फोल्डर B2Bचं प्रॉडक्ट चालवतं. तर याच्यामध्ये जेव्हा आपण हे वरचे 3 सबस्क्राईब केलेत, तर ह्या फोल्डरची अगेन गरज नाहीये B2Bच्या प्रॉडक्टची. सो ते आपण आपल्याला माहिती आहे, की वरच्या 3ला आपण B2B अलाउडच नाहीत करत सर, वरच्या 3ला. कारण त्याचं प्राइसिंगच त्या लेव्हलला आहे. ह्याचं प्राइसिंग आपण विथ B2B प्रॉडक्ट टाकलेलं आहे. सो त्यामुळे काय केलंय, 4 जर सेटअप टाइप नसेल माझा, तर डीबी टूल्स B2Bचं फोल्डर पण अनलिंक करून टाक, डिलीट करून टाक. आता हे सगळं झालं इन केस ऑफ फोल्डर कॉपी. आता आपला डेटाबेस कॉपी. डेटाबेसचं कॉपीचं पूर्ण सगळं SQL क्वेरीनी केलंय. त्यामध्ये वेगळं असं काहीच लॉजिक वापरलेलं नाहीये. ही कनेक्टिव्हिटीचा कोड लिहिलेला आहे. वर आपण ऑलरेडी डेटाबेस नेम डिफाईन करून ठेवलंय, जे डेटाबेस नावचं नाव आहे. हे डेटाबेसचं नाव म्हणजे कोणतं? हे वालं. की नवीन जो मला डेटाबेस आहे क्लायंटचा, तो क्लायंटच्या नावानेच करावा लागतो. कारण की इथे एवढे डेटाबेस झाले तर आयडेंटिफाय करावं लागतं. इथे तुम्ही बघताल ही क्लायंटची नावं आहेत. ॲबे हॉलिडेज, 5 स्टार, फ्लायज डिझाइन, फ्लाय हाय हे सगळे क्लायंटची नावं आहेत. सिनॉक्स हॉलिडेज, हॉटेल फर्म, वे एक्सप्लोरर. तर हे अंडरस्कोर. तर हे आपण असं अंडरस्कोरनीच देतो कंपल्सरी. क्लायंटचं नाव नेहमी डॅशनी देतो. ठीक आहे. डेटाबेसचं नाव नेहमी अंडरस्कोर सेपरेट. कारण क्लायंटचं नाव एकाच ह्याच्यात नसतं म्हणजे एका वर्डमध्येच नसतं. सो स्पेसला आपण अंडरस्कोर सेपरेट करतो. तर तो जो आहे क्वेरीनीच बनवलाय डेटाबेस. डेटाबेसची कनेक्टिव्हिटी केली आहे. आता आपले सगळे एक टेबल सोर्स डीबी पण इथे घेतलाय. सगळे टेबल्स घेतले सोर्स डीबीचे. हे सगळे क्वेरी वापरूनच केलंय. याच्यामध्ये वेगळं काहीच लॉजिक नाही. क्रिएट टेबल, इन्सर्टमध्ये काय केलंय, सोर्स डीबीच्या ज्या रोज आहेत त्या डेस्टिनेशन डीबीमध्ये येतील. कनेक्शन क्लोज केलं. ठीक आहे. हे सगळं आपलं टेबलचं आहे. त्यानंतर फायनल पण जे कनेक्शन आहे ते डिस्कार्ड केलं. कनेक्शन मध्ये जर काही एरर असेल तर हा मेसेज इको केलेला आहे कनेक्शन फेल्ड म्हणून. हे येत नाही कधी कनेक्शन फेल्डचा मेसेज. एम्प्टी सेटअप. आता हे हे खालचं जे सगळं लॉजिक आहे ना, ते कशावर डिपेंड आहे. वर जे मी लिहिलं म्हटलं नंतर सांगते. टेबल एक्सक्लूड नावाच्या व्हेरिएबलमध्ये एक ॲरे पास केलेला आहे. तर हा आपण खाली वापरलाय. हा ॲरे काय बेसिकली ऑल टेबल नेम्स दिलेत कॉमा सेपरेट. हे सगळे एलिमेंट्स म्हणजे हे सगळे टेबलची नावं आहेत आपल्या. तर जसं आता मी सांगितलं एम्प्टी सेटअप येस ऑर नोचं काम, तर ते कामचं लॉजिक मी इथं केलेलं आहे. की एम्प्टी सेटअप येस आहे. एम्प्टी सेटअप येस म्हणजेच काय, मला काही टेबल एक्सक्लूड करून बाकी सगळ्या टेबलचा डेटा डिलीट करायचा आहे. टेबल नाही डिलीट करायचा, मला डेटा डिलीट करायचा आहे टेबलमधला. तर येस असेल तर ते लॉजिक आहे. नो असेल तर सिंपल काय म्हणजे बाकी काही करायची गरजच नाही लागत. कारण की डेटा ॲज इट इज द्यायचा आहे त्याचा मीनिंग. सो हे काय केलं ते नंतर सांगते. इफ मध्ये ते लॉजिक आहे की टेबल एक्सक्लूड. आता हे कोणते कोणते टेबल आहेत, जो डेटा आपण क्लायंटला डिफॉल्ट देतो. सिटीज, स्टेट, एअरपोर्ट्स, लेजर्स, त्यानंतर बराचसा डेटा आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला नावाच समजून जाईल. रेफरन्स मास्टर म्हणजे हा ट्रॅव्हल अँड टूरमध्ये, अदर मास्टरमध्ये रेफरन्सेस दिलेले आहेत आपण सोशल मीडिया वगैरे. तो पण एक मास्टर आहे. एअरपोर्टची लिस्ट आहे, ॲटनरी मास्टर, व्हिडिओ ॲटनरी मास्टर, तिकीट ट्रिप एंट्री फाईल, एअर फाईल,
रूम कॅटेगरीज, मील प्लॅन्स, लेजर्स, हॉटेलचे टाईप्स. तर हा हा असा काइंड ऑफ डेटा आहे जो मला डिलीट नाही करायचा आहे. एम्प्टी सेटअप येस असेल तरी, तर तो इथे खाली यूज केलाय. नॉट इन टेबल एक्सक्लूड, तर शो टेबल्स आणि ट्रंकेटची क्वेरी फायर केली. ट्रंकेटनी काय होतं, डिलीट नाही वापरलं इथे, ट्रंकेट वापरलंय. ट्रंकेटनी काय होतं, टेबलचा डेटा डिलीट होतो. ओके, हे पण अगेन क्वेरीनी केलेलं आहे. आता हे ते झालं. याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता असे काही टेबल आहेत की ज्याचा काही डेटा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लेजर. हा, लेजर जसं मी म्हटलं की आपण बाय डिफॉल्ट देतो. आपण अराउंड 300 आपण अराउंड आहे ना 200 और 300 लेजर्स आपण क्लायंटला देतो बाय डिफॉल्ट. तर ते अकाउंटिंगच्या सेशनमध्ये सांगेल की त्यामध्ये लेजर न्यू बाय डिफॉल्ट क्रिएट पण करू शकतो आपण. अकाउंटिंगची तुम्हाला स्क्रीन दाखवते म्हणजे लक्षात येईल. तिथे आपण न्यू लेजर क्रिएशनचं बटन पण दिलंय. पण सिस्टम मध्ये काही ऑटो लेजर्स पण क्रिएट होतात. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल अकाउंटिंगचा कुठेतरी बेसिक, तर ऐकलं असेल तुम्ही मे बी की आपण सिस्टम मध्ये ऑटो क्रिएट करतो लेजर्स अकाउंटिंगचे. ऐकलंय का तुम्ही? हॅलो हॅलो. अभिषेक आहे लाईनवर? म्यूट नाही केलं तरी चालेल, कारण सेशन शुड बी इंटरॅक्टिव्ह. म्हणजे मला मध्येच असं वाटतं की कोण आहे की नाही, मी एकटीच बडबडते. तर आपण काही लेजर्स ऑटो क्रिएट पण करतो, तेवढंच फक्त लक्षात ठेवा. अकाउंटिंगच्या सेशनच्या वेळेस मी सांगेल की ऑटो क्रिएशन ऑफ लेजर, व्हॉट इज ऑटो क्रिएशन ऑफ लेजर म्हणून. तर या लेजरच्या स्क्रीनमध्ये पाहिलं असेल तुम्ही, न्यू लेजर क्रिएट करायचं पण बटन आहे. बाय डिफॉल्ट आपण 230 और समथिंग काहीतरी लेजर देतो क्लायंटला. तर ते लेजर्स सिस्टम मध्ये म्हणजे डिफॉल्ट असतात, ज्याला कुणीच हात नाही लावायचा. क्लायंट लावू शकतं, आपण नाही हात लावत त्याला, मॉडिफिकेशन पण नाही करत त्यामध्ये. तर त्यामध्ये वर जे लेजर्स बनतात तर ते आपल्याला दुसऱ्या क्लायंटला देऊन चालणार नाही ना. आता फॉर एक्झाम्पल आपणच इथे, का असं झालं? ठीक आहे, हे चालू होतंय तोपर्यंत मी सांगते. आपण पण काही वर बनवतो लेजर्स. क्लायंटकडे जेव्हा सेटअप जातो, त्यांचे अकाउंटंट पण त्यामध्ये नवीन लेजर जे नाही आहेत आपण दिलेले, जे त्यांना लागतात स्पेसिफिक, ते लोक ते लेजर्स ऍड करतात. तर लेजरमध्ये बराचसा डेटा येऊन जातो. तर आता लेजर मास्टर तर मला ट्रंकेट नाही करायचा आहे. वर मी ऑलरेडी टेबल एक्सक्लूड मध्ये तो ऍड करून ठेवलाय. पण मला त्याच्यातले जे वरचे डमी लेजर्स जे रिस्पेक्टिव्ह क्लायंटने किंवा आपण जे क्रिएट केले होते ते डिलीट करायचे. तर आता इथे बघा 233 पासून इथे सगळे टाकले की डिलीट कर. म्हणजे वी आर प्रोव्हाइडिंग 232 लेजर्स टू क्लायंट बाय डिफॉल्ट. सो ते 232 सोडून वरचे जे काही डमी लेजर्स आहेत ते डिलीट कर. ठीक आहे. त्यानंतर रेफरन्सेस मास्टर पण. आता 12 रेफरन्सेस आहेत ते आपण देतो. वरचे जर क्लायंटनी क्रिएट केले किंवा आपण केले, क्यूएनी वगैरे केले, तर तो डेटा पडून असतो त्या टेबलमध्ये. तर क्लायंटला जेव्हा न्यू फ्रेश सेटअप जाणार आहे, तर हे 12 जे आपण देतोय ते सोडून वरचे जे काही असतील ते डिलीट कर. युजर असाइन रोल, तर हे सगळं त्याचंच आहे. गॅलरी मास्टर, आपण डेस्टिनेशन वाईज गॅलरी क्लायंटला प्रोव्हाइड करतो. तर आपण 758 इमेजेस क्लायंटला देतो. तिथून पुढचे जर आपण काही अपलोड केले डेस्टिनेशन वाईज गॅलरी, तिथून सगळं डिलीट होणार. म्हणजे आपला डमी डेटा नाही जाणार आहे. आपण जो बाय डिफॉल्ट डेटा आहे तोच जाणार आहे या क्वेरीने. ठीक आहे. हे सगळे टेबल नेमवर टेबल एक्सक्लूड मध्ये टाकलेले आहेत फॉर नो ट्रंकेट. पण स्पेसिफिक आयडी पासून वरचा डमी डेटा उडव, हे काम केलं त्याने.
त्यानंतर हे जे B2C फ्लॅगचं अनचेक्ड और चेक्ड ट्रू असेल तर ऍप सेटिंग मध्ये B2C फ्लॅग 1 कर, एल्स B2C फ्लॅग 0 कर ऍप सेटिंग मध्ये. ठीक आहे, हे ते केलेलं आहे. त्यानंतर प्रोडक्टचं आपण जेव्हा क्लायंटला सेटअप देतो तेव्हा त्याला युजर नेम पासवर्ड पण प्रोव्हाइड करावा लागतो. आपला युजर नेम आणि पासवर्ड क्लायंटला देऊन कामाचं नाहीये. सो त्या केसमध्ये क्लायंटला एक सेपरेट त्याचं युजर नेम आणि पासवर्ड जनरेट करावा लागतो आपल्याला ह्या लिंकसाठी. कारण ही लिंक कशी बनणार आहे, इथं क्लायंटचं नाव बनणार आहे. आता इथे या केसमध्ये मी टॅवी टूर टाकलंय ना, तर हे असं बनणार आहे सेटअप. ठीक आहे, तर हे जेव्हा मी रन करणार आहे तेव्हा त्याचं युजर नेम आणि पासवर्ड पण क्लायंटला त्याचं स्पेसिफिक प्रॉपर द्यावं लागतं. असं नाही की ऍडमिन वगैरे असं काही देऊन नाही चालत. सो त्याचा एक फॉर्मॅट कसा केलेला आहे आपण, प्रोडक्टचं जे नाव आहे त्याला लोअर केसमध्ये केला सगळीकडे. जर कुठे स्पेस असेल तर त्याला एक्सक्लूड केलेलं आहे. अगेन हे नंतर लॉजिक चेंज केलं होतं. लॉजिक चेंज केलंय कोणीतरी. ठीक आहे, इथे काय केलेलं आहे, आपलं क्लायंटच्या नावाने विथ स्मॉल केस त्याचा युजर नेम जनरेट होईल. म्हणजे या केसमध्ये टी आणि हा टी स्मॉल होऊन जाईल. हे युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड एनी 4 डिजिट रॅन्डम स्ट्रिंग जनरेट होणार आहे, एनी 4 डिजिट, आणि त्याला अपेंड होणारे युजर नेम. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल असं तयार होईल. हे युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड कसं असणार आहे, टॅवी टूर आणि सपोज एनी 4 डिजिट इंटिजर रॅन्डम स्ट्रिंग, 2 3 4 5 फॉर एक्झाम्पल, इथे काही असू शकतात, डझंट मॅटर, पण एनी 4 डिजिट रॅन्डम इंटिजर स्ट्रिंग. तर ह्याने ऍडमिन युजर नेम अपेंड काय केलं, रॅन्डम 4 डिजिट एनी इंटिजर वाली क्रिएट झालं ऍज अ पासवर्ड. हा युजर नेम आणि हा पासवर्ड हा त्याला रोल्सच्या टेबलमध्ये टाकावा लागतो. ह्या टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं, कारण की आपण जेव्हा इथं लॉग इन करतो सिस्टमला तेव्हा रोल्सचा टेबल तुम्ही जर पाहिलं असेल ह्या लॉग इनची कोड फंक्शनॅलिटी, तर ह्या टेबल मधून तुम्हाला दिसलं असेल व्हेरीफाय केलेले हे युजर नेम आणि पासवर्ड. तर हे युजर नेम आणि पासवर्ड इनक्रिप्ट केलं आणि ते त्या रोल्सच्या टेबलमध्ये फर्स्ट रोला अपडेट केलं. म्हणजे एक युजर बाय डिफॉल्ट आपण सिस्टम मध्ये दिला क्लायंटला. त्यानंतर हे सगळं तुम्हाला काही बघायची गरज नाही, जसं काम पडेल तसं इथे बघा, कारण की हे तुम्हाला काही समजणारच नाही. ऍप्लिकेशन तुम्हाला अजून या लेवलला माहितच नाहीये, त्यामुळे मी सांगून पण तुम्हाला डोक्यावरनं जाईल. फक्त मी जरुरीच्या गोष्टी सांगते की इथे आपण युजर नेम पासवर्ड क्रिएट करून क्लायंटला देतो, तो इथे इन्क्रिप्ट होतो. हे सगळं इन्क्रिप्शनचं लॉजिक आहे. त्यानंतर ही फाईल डिलीट केली आहे, कॅशे फाईल. B2B ट्रान्सफर आपण 5 ट्रान्सफर देतो, त्याच्या वरचे जर ट्रान्सफर म्हणजे व्हेकल जर ऍड झाले तर ते आपण क्लायंटला डिलीट करून देतो. आता एल्स मध्ये काय, नो, बाकी डेटाशी रिलेटेड मला तर काय करायचं नाहीये. अपडेट जनरिक काउंट मास्टर यामध्ये तुम्हाला मी लास्ट टाइम मी ह्या टेबलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. सेटअप टाईप आहे आपल्याकडे, सेटअप कंट्री आयडी आहे, तर हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे इथं. हा कंट्री आयडी आहे, सेटअप टाईप आहे म्हणजे हा, सेटअप क्रिएटर नेम क्रिएटेड ऍट म्हणजे ही टुडेज डेट आहे. इनवॉइस फॉर्मॅट आपण क्लायंटला बाय डिफॉल्ट 3 देतो, स्टँडर्ड, रेग्युलर, ऍडव्हान्स. डिफॉल्ट देताना स्टँडर्ड वाला देतो फॉर्मॅट. त्यानंतर ऍप सेटिंग मध्ये कोटेशन पण आपण 6 फॉर्मॅट आहेत, पण डिफॉल्ट 4th फॉर्मॅट क्लायंटला प्रोव्हाइड करतो. कुठला तरी एक केलाच पाहिजे ना, नाही तर ते जनरेटच नाही होणार पीडीएफ. त्यामुळे एक हा बाय डिफॉल्ट देतो. कोटेशन इमेज URL म्हणजे जेव्हा कोटेशन जनरेट होतात सिस्टम मध्ये, त्यांनी जर एखादी पण इमेज सिलेक्ट नाही केली तर कोटेशनवर इमेजच नाही येत. त्यामुळे एक डिफॉल्ट इमेज आपल्याला द्यावी लागते कोटेशनच्या पीडीएफ वर येण्यासाठी. हे केलेले एल्स मध्ये, हे वर पण केलेलं आहे आणि इफ एल्स चा पॅटर्न असल्यामुळे
इथे पण करावं लागतं, जसं बघितलं जनरिक काउंट मास्कर, हे इथे पण केलेलं आहे. आलं लक्षात हे कोड आणि ह्याचं काम, म्हणजे किती कमी वेळामध्ये अख्खा सेटअप रेडी होतो क्लायंटचा. जेव्हा हा मग सेटअप रेडी होतो तेव्हा आता गायत्रीचं काम काय राहतं, प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये एक फोल्डर बनतं त्या प्रोडक्ट नावच्या नावाचं. हे फोल्डर उचलायचं, डेटाबेसमध्ये ऑलरेडी PHP MyAdmin मध्ये आपण हा जो डेटाबेस नेम दिलाय ह्याचा डेटाबेस रेडी झालेला असतो. ते दोन्ही उचलायचं आणि तिला लाईव्हला डिप्लॉय करावं लागतं ती पॅनलला, आणि क्लायंटला मेल पाठवायचा डिप्लॉयमेंटचा. इमेजेस आलेले असतात सरांकडून, त्याच्यामध्ये टाकून सेटअप रेडी. हा झाला वन क्लिक इन्स्टॉलर. ट्रंकेट इन्स्टॉलर. ट्रंकेट इन्स्टॉलर मध्ये सिंपल आहे. हे फोल्डर आहे जे ट्रंकेट इन्स्टॉलरचं काम करतं, ट्रंकेट करायचं काम. ते आपल्या इंडिव्हिज्युअल क्लायंटच्या फोल्डरमध्येच असतं. का तर V7चा जो डेटाबेस आहे, हा डेटाबेस आणि क्लायंटच्या डेटाबेस मध्ये फरक राहतो. जसं इनिशियली जेव्हा बनतो तेव्हा सेम असतो, पण क्लायंटचे नंतर कस्टमायझेशन येतात, चेंजेस येतात, त्यामध्ये डेटाबेसचे चेंजेस करावे लागतात. सो डेटाबेस डिफरंट होत राहतो दिवसेंदिवस प्रत्येक क्लायंटचा. आपल्या प्रोडक्टचा आणि जे जे आपले क्लायंट आहेत सगळ्यांचा डेटाबेस डिफरंट होत राहतो, कारण सगळ्यांचे कस्टमायझेशन जे काही काम आहे ते सगळं वेगळं होत राहतं. त्यामुळे डेटाबेसमध्ये चेंजेस होत राहतात. कुठल्या फील्ड्स ऍड होतात, कुठल्या डिलीट होतो, कधी नवीन टेबल्स क्रिएट होतात, कधी ऍडेड टेबल्स डिलीट करावे लागतात. तर त्यामुळे ट्रंकेट इन्स्टॉलर काम काय करतो, ह्या डेटाबेसला ट्रंकेट करायचं. तर ते ट्रंकेट करायचं काम डेटाबेस द्यावा लागतो. तो त्यामुळे आपण काय करतो, रिस्पेक्टिव्ह त्याचं जे फोल्डर आहे क्लायंटचं, प्रत्येकाला एक सेपरेट ट्रंकेट इन्स्टॉलर देऊन टाकतो. कारण कधी काय होतं की क्लायंटचं वर्षभर काम झालं, न्यू इयर फायनान्शियल इयर स्टार्ट झालं, तर काही बऱ्याच वेळा असं होतं 50% क्लायंट म्हणतात की आम्हाला डेटा ट्रंकेट करून द्या. किंवा असंही होतं, प्रोडक्ट त्यांनी परचेस केलं, 1-2 महिने त्यांनी त्यांच्या टीमला एक्सप्लेन करेपर्यंत सगळा डेटा त्यामध्ये डमी एंटर करून ठेवलेला असतो. आता त्यांना ऍक्च्युअल प्रोडक्ट स्टार्ट करायचं, म्हणजे ऍक्च्युअल त्यांच्या एंट्री स्टार्ट करायच्या, तर त्यांना डमी एंट्रीज डिलीट करून हव्या असतात. तर त्या केसमध्ये मग हा ट्रंकेट सेटअप इन्स्टॉलर रन केला आपण की त्यांचा तो ट्रंकेट होऊन जातो डेटा, म्हणजे ते फ्रेश एंट्री स्टार्ट करू शकतात. अगेन याच्यामध्ये तो जो डिफॉल्ट डेटा आपण देतो तो आपण ट्रंकेट करत नाही. लॉजिक सगळं सेम आहे याच्यामध्ये पण. यामध्ये index.php मध्ये ह्याचं HTML लिहिलेलं आहे. डेटाबेसचं नाव द्यायचं, कुठला आहे, V8 फ्लाय हा यातलं ते सिम्पल डेटाबेसचं नाव. हे नाव तो याच्यामध्ये सर्च करायला जातो डेटाबेसेस मध्ये. युजर नेम आता लोकलचं आपल्या रूट असतं आणि पासवर्ड ब्लँक असतो, हे कॉमन आहे. हेच जर तुम्ही लाईव्हला हे ओपन जर केलं तर सी पॅनल आपल्याला वेगळं युजर नेम आणि पासवर्ड देतं. ते मी त्या सेशन मध्ये एक्सप्लेन करेल, लाईव्हचं युजर नेम आणि पासवर्ड काय असतं सी पॅनलचं. ट्रंकेट केलं की हा डेटाबेस ह्या युजर नेम पासवर्डनी तो ऍक्सेस करणार ह्या PHP MyAdmin ला. डेटाबेसेस मध्ये हे डेटाबेस नाव सर्च करणार आणि ट्रंकेट करणार. ट्रंकेट मध्ये अगेन एक्सक्लूड दिलेलं असतं आपण. आता याच्यामध्ये कोडमध्ये मी लॉजिक नाही एक्सप्लेन करत असत, कारण ह्याच्यात जे लॉजिक आहे ना तेच तिकडे क्वेरीजनीच केलेलं आहे, वेगळं काही वापरलेलं नाही. डिलीट किंवा ट्रंकेटचीच क्वेरी आहे. ट्रंकेट इन्स्टॉलर वापरायच्या आधी नेहमी एक्झिस्टिंग डेटाबेसचा बॅकअप घेतो आपण, म्हणजे मॅन्डेटरीच आहे ते सगळ्यांसाठी. ह्या ट्रंकेट इन्स्टॉलर मध्ये हा UI आलेला आहे तिथून. ह्याच्यामध्ये त्या बटनवर ही जी अजॅक्स रिक्वेस्ट आहे ती अगेन इन्स्टॉलरच्या फोल्डरमध्ये installer.php मध्ये जातो. पुढे एकदम थोडं आहे, यामध्ये पण बघा टेबल एक्सक्लूड ह्या फील्ड घेतलेले आहे, डेटाबेस युजर नेम पासवर्ड, कनेक्टिव्हिटी केलेली आहे MySQL ने, कनेक्शन नाही झालं तर इको दिसेल, कनेक्शन फेल्ड. हा टेबल पास केलाय की ट्रंकेट करताना ह्याला तू एक्सक्लूड करायचंय. तेच लॉजिक इथे पण तुम्हाला दिसेल. टेबल एक्सक्लूड मध्ये नसेल तर ट्रंकेट क्वेरी फायर होईल ऑन दॅट टेबल. आणि ही क्वेरी कशाची आहे, सेम आत्ताचे मी एक्सप्लेन केलं होतं ते लेजर मास्टर. कारण वरचे जे डमी डेटा आहे जो माझ्या डिफॉल्ट डेटामध्ये
डेटाच्या टेबलमध्ये गेलेला आहे तो डमी डेटा असा क्वेरी थ्रू ट्रंकेट केलाय. सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर हे अपलोड आणि डाउनलोडचं फोल्डर डिलीट केलंय, कारण की जेव्हा डेटा डिलीट होतो अगेन अपलोड फोल्डर पण ब्लँक करावं लागतं ना. अपलोडेड फाईल ज्या URL डेटाबेसमध्ये गेल्यात त्या तर वर आता डिलीट झाल्या याच्यामध्ये. मग तो जो इमेजेस आहेत जे डॉक्युमेंट अपलोड झाले होते ते अपलोड फोल्डरमध्ये ठेवून काय करायचं, त्यामुळे ते डाउनलोड आणि अपलोडचं फोल्डर इथून डिलीट केलेलं आहे. तो हा कोड आहे, एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. सिम्पल हा मेसेज दाखवल ऑल डेटा इज ट्रंकेटेड म्हणून. हा, ऑल डेटा इज ट्रंकेटेड असा मेसेज दाखवेल. बॅकएंडला जाऊन पाहायचं त्या डेटाबेसमध्ये क्रॉस चेक करून एखादा कस्टमरचा वगैरे टेबल ओपन करून की टेबल तो एम्प्टी असेल तर ट्रंकेट झालाय म्हणायचं. मग हा डेटाबेस उचलून ती मग लाईव्हला अपलोड करते. ठीक आहे. हे झालं ट्रंकेट इन्स्टॉलर. बॅकअप इन्स्टॉलर मध्ये नावातच आहे टेकिंग बॅकअप. तुम्ही जर पाहिलं तर सपोर्ट मध्ये डेटा बॅकअप नावाचं इथे मॉड्यूल आहे. तर हे काय काम करतं, आधी आपण काय करायचो, खूप सारे क्लायंटचा जो डेली बॅकअप सिस्टम होतं ना ते आपण आपल्याकडेच ठेवलं होतं. म्हणजे आपण आपल्यासाठीच की आपल्याला परत उद्या जाऊन त्रास नको म्हणून आपण काय करायचो, वीकली वगैरे बॅकअप सरांनी सेट केले होते की एव्हरी विकेंडला सगळं जेवढं आपण अपलोड केलेत आपले होस्टिंगला तेवढ्या सगळ्यांचे डेटाबेसचे बॅकअप येतील आपल्याकडे. ठीक आहे. तर ते काम आपल्यासाठी होतं थोडं हेक्टिक. तर आपण काय केलं, बॅकअप इन्स्टॉलर नावाचंच आता एक मॉड्यूल मध्ये क्लायंटलाच देऊन दिलं की तुम्ही तुमच्या एंडने तुम्हाला हवा तसं हवा तेव्हा बॅकअप घेऊन ठेवत जा तुमच्या डेटाबेसचा. आमच्याकडे येऊ नका ते डेटाबेसचा बॅकअप मागायला. सो ते वालं फोल्डर व्ह्यू मध्ये बॅकअप इन्स्टॉलर, इथे तुम्ही URL पहा, वेगळं कुठे जात नाहीये मी. व्ह्यू मध्ये बॅकअप इन्स्टॉलर मध्ये index.php इथे डायरेक्ट रन झाल्यानंतर बॅकअप ऍप्लिकेशन, इथे कोड काहीच नाही, तुम्ही बघताल हे सगळं एम्प्टी आहे इथे. त्यामुळे HTML मध्ये काहीच नाहीये, डायरेक्ट स्क्रिप्ट टॅग आहे ज्याच्यामध्ये हे बॅकअप ऍप्लिकेशन खाली बाय डिफॉल्ट कॉल झालेलं आहे. तर हे काय करतं, बॅकअप ऍप्लिकेशन फंक्शन कॉल झालं, डायरेक्ट मला कन्फर्मेशन आलं. जेव्हा बघा आता मी ही पेज रिलोड करते, मला इथे या पेजला लगेच कन्फर्मचा बॉक्स आला, आर यू शुअर वॉन्ट टू टेक बॅकअप. तो वाला हाय. फॉल्स असेल नो केला, कॅन्सल केला, रिटर्न फॉल्स. एल्स बटन लोडिंग स्टेटला जाते जो कोणता असेल ते, आणि अजॅक्स रिक्वेस्ट पाठवली. अगेन इन्स्टॉलरचं पण फोल्डर आहे ह्यात, पण तुम्ही बघताल तिन्ही मध्ये इन्स्टॉलरची फोल्डर आहे, त्यामध्ये इन्स्टॉलर इनिट नावाची फाईल आहे. यामध्ये काय केलेलं आहे, अगेन आता जे दोन्ही ह्याच्यामध्ये लॉजिक वापरले, क्वेरी थ्रू सगळं केलंय तेच काम इथं केलंय. बॅकअप म्हणजेच काय, जेव्हा वन क्लिक इन्स्टॉलर करताना आपण फाईल्स कॉपी डेटाबेस कॉपी करतो तेच लॉजिक इथे आहे, वेगळं काहीच नाहीये. ये ओके बोललं इकडे आला तो, सेम तेच लॉजिक आहे बघा. चेक डिरेक्टरी नसेल तर मेक डिरेक्टरी, करंट डिरेक्टरी. ह्याच्यामध्ये बॅकअप्स नावाची फोल्डर जे आहे ना ते मस्ट असतं. त्यामध्ये आपण जो आता हा जो बॅकअप ओके केलं त्याला लोकलला एक आपण ती बॅकअपची फाईल .txt फाईल घेऊन देतो. आता इथे ते बॅकअपचं फोल्डर नाहीये माझ्याकडे म्हणून तो प्रॉब्लेम झाला. इथे असं ही फाईल ती डाउनलोड्स मध्ये पण येते आणि एक बॅकअपचा फोल्डर आहे त्यामध्ये ती फाईल जाऊन जाते. एक txt फाईल बनवतो आपण. हा txt फाईल आहे. हा db/backup.txt फाईल बनते ज्याच्यामध्ये आपले जे पूर्ण क्वेरीज आहेत डेटाबेसमध्ये जेवढे टेबल आहेत तेवढे सगळे कॉपी होतात. पूर्ण रो वाईज. आता याच्यामध्ये इन्सर्ट इंटू असे तुम्हाला सगळे जे आपले SQL क्वेरीज आहेत त्याच दिसतील. हे लॉजिक समजायला घेऊन जाऊ नका, हे सगळं वर्किंग मध्ये फंक्शनॅलिटी, त्यामुळे गरज नाही पडणार इथे कामाची. पण एक डेव्हलपरला माहित असावं उद्या जाऊन काही प्रॉब्लेम आला तर इथे ते डिबग करायला येता येईल म्हणून. तर ह्याच्यामध्ये ते लॉजिक आहे. ते पण काय करतं, पूर्ण हे जे डेटाबेस आहे त्या पूर्ण डेटाबेसचा एक बॅकअप फाईल जनरेट करून ठेवतं सिस्टमला. ठीक आहे. म्हणजे उद्या जाऊन काही बॅकअपचा काही प्रॉब्लेम आला, ती जी फाईल आहे ती जस्ट जाऊन इथे इम्पोर्ट केली ह्या डेटाबेस बनवून तर आपल्याला आपला अख्खा डेटा रेडी मिळेल.
आलं लक्षात? डाऊट आहे कोणाला काही? नाही. ठीक आहे, आपण आज मग इथे स्टॉप करूयात आणि हे आतापर्यंत झालंय तेवढं प्रॉपर रिव्ह्यू करून घ्या. उद्या आणि परवा मी फक्त हेच एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं डन. ट्रेनिंग जे आहे बेसिक लेवलचं सगळं डन आहे. कारण तुम्ही जर सॅटर्डे पर्यंत तेवढं फायनल केलं तरच मला मंडेला तुम्हाला बग फिक्सिंग वर घेता येईल. ह्याचं काय नाही, हे तर तुम्हाला हा अभ्यास नाही करायचा, हे सगळं तुम्हाला गोष्टी इम्प्लिमेंट करायच्यात पुढे जाऊन. ह्या गोष्टींचं तुम्हाला थोडंसं ट्रेनिंग फेज मधून जावं लागेल की मी सांगणार तुम्हाला सगळ्या स्टेप्स त्या नोटबुक घेऊन लिहायच्यात ह्या कंपल्सरी. या ज्या मी स्टेप्स सांगणार ना, हे नुसतं ऐकून नाही होत. ऐकलं समजलं 10 मिनिटांनी तुम्ही विसरताल, कारण हे आहे तसं. पण एकदा समजलं तर डोळे झाकून पण करतात. त्यामुळे हे वही आणि पेन घेऊन बसायचं आणि सगळ्या स्टेप्स लिहायच्या ह्या. कारण त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. इथे चुकीचं काही करता कामा नये ह्या गोष्टींमध्ये. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास असा काहीच नाहीये. तुमच्याकडे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस आहेत पूर्ण. जेवढं काही तुम्हाला शिकून घेता येईल, जेवढं काही मी सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी सगळ्या पाहायला. म्हणजे आपल्याला मंडेला फ्रेश स्टार्ट करता येईल. ठीक आहे? ओके. थोडासा तुमच्याकडून पण आता मला इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण की इथून पुढे सगळे इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असणार आहे. जसं की आता ठीक आहे, तुम्ही माझ्या अंडर ट्रेनिंग घेताय, सगळ्या गोष्टी ऐकून घेताय. काम चालू केल्यानंतर ऑन अ व्हेरी फर्स्ट डे तुम्हाला ते म्हणजे त्या लेवलला ऍक्टिव्ह राहावंच लागेल. ठीक आहे, तिथे मग मी सिनियर कोण ज्युनियर तसं काही नाही. तुम्हाला तुमचं काम दिलंय, ती रिस्पॉन्सिबिलिटी 100% तुम्हाला प्रॉपर कम्प्लीट करायची. एवढं एकच असणार आहे. त्यासाठी यू हॅव टू कम्युनिकेटिव्ह पूर्ण टीम सोबत. क्यूए सोबत असो, माझ्यासोबत असो, सरांसोबत असो किंवा गायत्री सोबत असो. ठीक आहे, त्यामुळे ते कम्युनिकेशनच्या पण स्किल शिका. जास्तीत जास्त इंटरॅक्शन करा. कम्युनिकेटिव्ह राहा सगळ्यात मोस्ट. ते जर राहिलं ना, बऱ्यापैकी आपलं काम होतं प्रॉपर एक टीम वर्कनी. ठीक आहे, आपण मग क्लोज करूयात. ठीक. थँक्यू. थँक्यू. बाय.